त्या तमाम बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आज खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी 60 मानेचा सन्मानानं तुमच्या समोर या देशात नाही तर पहिल्यांदा राज्यकर्त्यांना आमदारांनी असेल माता राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या या पवित्र अशा स्मारकाच्या या प्रांगणामध्ये आपण सर्व जाऊ। सर्वप्रथम संपूर्ण गावकऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या उत्साहामध्ये एवढ्या जोशात एवढ्या भव्य पद्धतीने असं हे स्वागत या ठिकाणी केलं। खऱ्या अर्थानं ज्या महापुरुषांना आम्ही मानतो त्या महापुरुषांची शिकवण त्यांचे विचार सर्व जाती धर्मांना आपण मान सन्मान केला पाहिजे आणि या ठिकाणी आजाद होत असल्यामुळं मी त्या ठिकाणी थांबलो होतो। तर आज या आपल्या जामखेड नगरीमध्ये खरं म्हणजे हा भव्य सत्कार म्हणल्यापेक्षा जितका मोठा सत्कार आहे त्याच्यापेक्षा फार मोठी जबाबदारी आपण या ठिकाणी दिली। या भव्य अशा या कार्यक्रमामध्ये या विचारपीठावर उपस्थित त्यांनी खऱ्या अर्थानं हे 16 वर्षाचं आंदोलन मोठं
दिवस रात्र मेहनत घेतली आणि मी आज तुमच्या समोर या ठिकाणी ठणठणीत जरी नसलो उभा राहून बोलतोय, याला कारणीभूत असलेले आमचे सर्व सहकारी सरपंच संतोष भाऊ काळे, आमचे सरपंच बाबासाहेब जोशी, निवृत्ती भाऊ वीर, ज्ञानेश्वर भाऊ भुसारी, संतोष भाऊ परंतु ज्या समाजात मी जन्माला आलो, ज्या जातीत मी जन्माला आलो, या जातीचा आपल्याला वाटोळ केलंय हे ज्या लक्षात आलं आणि या समाजाचा लढा त्यांनी उभा केला. बैठक घेतली, सगळ्यांनीच एकदम दिलखडून या ठिकाणी काम केलं. सर्वांचे खरोखर एकदा अभिनंदन केलं. मी सांगत होतो पासून आतापर्यंत माझ्यासारख्या सर्वांनी तनमन धनानं आपलं जीवन धोक्यात घालून हा लढा जिवंत ठेवण्याचं काम केलं, ही चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं. आता आपल्याला दिसतोय दीपक बोराडे, मी निमित्त मात्र आहे, पण हा लढा खऱ्या अर्थानं जो आतापर्यंत चालत आला, मग शेकडो आंदोलनं झाली, उपोषणं झाली, रास्ता रोको झाले, आपण निवेदनं दिले, सातत्यानं वकील साहेब आपण हा लढा लढतोय. म्हणजे शेकडो बांधवांचं आमचं याच्यामध्ये योगदान आहे. आमच्या हजारो बांधवांवर गुन्हे दाखल झालेत. मला वाटतं जामखेडवाल्यांवर तर सगळ्यात जास्त गुन्हे असतील. डॉक्टर पांढरे साहेब इथं बसलेले, म्हणजे सगळ्यात जास्त गुन्हे जामखेडवर असं माझा अंदाज आहे. कारण कुठेही काही झालं महाराष्ट्रात की हे जामखेडवाले पटकन रस्त्यावर येतात, रस्ता अडवतात आणि गुन्हे दाखल करून घेतात. म्हणजे ही जी तळमळ समाजाप्रती आहे, ही जी जागरूकता आहे, ही आम्ही कायम ठेवली. त्यावेळेस हा लढा इथपर्यंत आला.
आम्ही सातत्यानं लढतोय पंकज भाऊ. आमचा वेळ जातो, आमचा पैसा जातो, आमच्यावर गुन्हे दाखल झाले. हा लढा आम्ही सातत्यानं लढतोय. आमचा बाप लढला, आमचा आजोबा लढला. हा लढा किती दिवस चालला पाहिजे? मग जो संघर्ष आम्ही केला तो संघर्ष या लेकरांवर आला पाहिजे का? जे गुन्हे तुमच्यावर मी जामखेडमध्ये बसलेलो आहे, आता आपण जामखेडमध्ये बोलतोय, मी जबाबदारीनं वाक्य वापरलं की या महाराष्ट्रात जर एखाद्या गावातील लोकांवर जर गुन्हे दाखल असतील तर ते सगळ्यात जास्त जामखेडवर असतील. मग जे गुन्हे तुमच्यावर दाखल आहेत ते या लेकरांवर दाखल झाले पाहिजे का? नाही झाले पाहिजे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून मी मागच्या वर्षी खरं म्हणजे याच पावनभूमीमध्ये जे पंढरपूरला आंदोलन झालं आबा, ते आंदोलन इथं करायचं आमचं नियोजन होतं, बैठक झाली, सगळं झालं. पण काय असतंय, हे आता आम्हाला एक शाप आहे. या देशावर राज्य करणारे, खऱ्या अर्थानं राज्य करणारे म्हणल्यापेक्षा या देशाचा निर्माता धनगर पुत्र सम्राट चंद्रगुप्त मौर्य, पुढे चालून या अर्ध्या अधिक आशिया खंडामध्ये एक शक्तिशाली, वैभवशाली, गौरवशाली राज्य प्रस्थापित करणारे सम्राट अशोक, तिथपासून ते आटकेपार या मराठेशाहीचा झेंडा फडकवणारे होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर, जगत जेत्या इंग्रजांना आपल्या पायाशी लोळण घालायला लावणारे, ज्यांना या देशाचं नेपोलियन बोनापार्ट म्हटलं गेलं, छत्रपती शिवरायांनंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन पहिल्यांदा महाराजा बनलेले महाराजा यशवंतराव होळकर, या देशाची आद्य महिला स्वातंत्र्य वीरांगना भीमाई होळकर, आणि खऱ्या अर्थानं मी सुरुवातीलाच म्हणलं की छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जर या जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थानं कुठं पहिल्यांदा जर अस्तित्वात आला असेल, या स्वराज्याची अंमलबजावणी जर केली असेल तर त्या लोकमाता, राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे आम्ही वंशज आहे. या देशातला नंबर 1चा समाज आहे, नंबर 1ची जमात धनगर आहे. या राज्यात सुद्धा आपण म्हणतो 2 नंबरचे आपण आहोत. पण दुर्दैवानं आम्हाला एक श्राप लागलाय, धनगरी जत्रा आणि कारभारी सत्रा. त्यावेळेसही तेच झालं, नाही तर इथं आंदोलन झालं असतं तर कदाचित काहीतरी रिझल्ट सुद्धा चांगला आला असता. पण ते पंढरपूरला झालं. आम्ही जीवाच्या आकांतानं, माझ्यासोबत 5 भाऊ तिथं बसलेले होते, आता तो फार वेगळा इतिहास आहे, पण आम्ही जीवाच्या आकांतानं लढलो. तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्याचे. सगळ्यांनी प्रयत्न केले. तेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही मंत्रालयातले साक्षीदार आहेत. म्हणजे तुम्ही पंढरपूरला होते, उपोषणाला जरी बसले नव्हते, पण ती तळमळ आहे ना, हे स्वस्त बसू देत नाही. हे लोक आपल्याला पागल म्हणत असतील, हे पागल आहे, त्याला काही काम नाही. पण हे खरं आहे की हाही एक इतिहास आहे की वेड्यांनी वेडेच इतिहास घडवतात. ते वेडात वीर दौडले 7 आणि इतिहास घडला. ते तुम्ही तिथेही साक्षीदार आहे. आपण कळंबोलीला होतो, तिथेही साक्षीदार आहे. मंत्रालयात उड्या मारल्या, तिथेही साक्षीदार आहे. आणि मला वाटतं तुम्ही डोळ्यानं पाहिलं, GR ड्राफ्टिंग झाला होता, सगळं म्हणजे GR निघायची प्रोसिजर झाली होती. पण दुर्दैवानं काय झालंय, आम्हीच कुठंतरी कमी पडतो. उगा याला त्याला नाव ठेवल्यापेक्षा आपण आपल्या चुका पाहायच्या, चुका शोधायच्या, सुधारणा करायच्या आणि अजून ताकदीनं पुढे गेलं पाहिजे. आपण 50 लोकही नव्हतो तिथं देवलाल भाऊ. जर आपण 50च्या ऐवजी 500 जरी असतो, 5000 जर असतो, वकील साहेब प्रश्न सुटला असता. काय दुर्दैव, अख्ख्या महाराष्ट्राचा लढा उभा राहिला पांडुरंगाच्या त्या पवित्र भूमीमध्ये. आणि मुंबईत ज्यावेळेस आंदोलन झालं रामचंद्र भाऊ, लोक किती? 50 बी नाही. बर, हे दुर्दैव आमचं कमी काय? नेत्याचं तर आमचं विशेष नाही, त्या बिचाऱ्याला म्हणूनही फायदा नाही. नेते इनमिन आपले बोटावर मोजणे इतके, त्याचा दबावच पडत नाही. तिथं आदिवासींचा दबाव पडतो. आजी माझी आमदार, खासदार, मंत्री हे 5, 50, 100 जमा होतात. बरं, त्याचा पंचायत समिती सदस्य असो का सरपंच असो, तालुकाध्यक्ष असो का साधा गावातला पदाधिकारी, राजीनामे घेऊन जातात. ते दबाव निर्माण करतात शासनावर. दुर्दैवानं आम्ही दबाव निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरलो. आणि जो एका ताकदीनं लढा आम्ही उभा केला होता मुंबईमध्ये, तो अयशस्वी झाला. आमच्याही मनात डोक्यात आलं की आता बस थांबलं पाहिजे. आणि खरोखर वैयक्तिक मी तरी, कारण त्या पंढरपूरच्या उपोषणाच्या अगोदर 16 दिवस फिरलो. तिथं उपोषण, औरंगाबाद, संभाजीनगरला आपण संघर्ष केला. भर पावसात रास्ता रोको असेल, काय असेल, मुंबईला एवढं रक्त आठवलं, तब्येती डाऊन असताना.
तरी काही मिळत नाही. म्हणलं आता थांबलं पाहिजे, कंटाळा आल्यासारखं झालं. पण मुंबईमध्ये एक आंदोलन झालं. मी सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता, हे जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात. आणि मी त्या सत्याच्या वचनावर चालणारा माणूस आहे. कोणाला काय वाटतं याचा मी अजिबात विचार करत नाही. मला काय वाटतं ते मी करतो, ते मी बोलतो. आणि या मुंबईमध्ये आंदोलन झालं, त्या आंदोलनाची प्रेरणा घेतली. आमचे मराठा भाऊ त्या ठिकाणी गेले. आम्ही नावं ठेवतो फक्त, पण त्यात चांगलं काय आपण घ्यायचं, शिकायचं. का मिळालं? वकील साहेब 4 आयोगांनी नाकारलं, हायकोर्टानं नाकारलं, सुप्रीम कोर्टानं नाकारलं. जागतिक कीर्तिमान स्थापन करणारे 58 मोर्चे झाले, JR नाही निघला. पण खऱ्या अर्थानं समाजाचं जागृत होणं कशाला म्हणतात ताई? समाज एकजूट होणं कशाला म्हणतात? समाजाचा संघर्ष कशाला म्हणतात? हे मराठा समाजानं मुंबईमध्ये दाखवलं. मग करोडपती असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, नोकरदार असेल, राजकारणी असेल, कोणत्याही वर्गातला माणूस असेल, ते त्या ठिकाणी रस्त्यावर बसले. फॉर्च्युनर मधून माणूस उतरला, चिखलात बसला, हातावर भाकरी घेऊन खाल्ली. आणि मग माझ्या डोक्यात विचार आला की म्हणलं आता जर यांना मिळतंय तर आमचं तर काय द्याते? ज्या संविधानानुसार देत चालतो, ज्या संविधानानुसार एसटी जमातीची यादी आहे, त्या 47च्या लिस्टमध्ये आम्ही 36 नंबरला आहोत. बरं इतकंच आहे का? आज या राज्याचे सर्वे सर्वा वन मॅन आर्मी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाखो लोकांच्या समोर जगजाहीर सांगितलं की आम्ही त्या सरकारमध्ये आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. बरं देशाचे पंतप्रधान सुप्रीम पॉवर राजा बोले तल आले, ते पांडुरंगाच्या पंढरीमध्ये आले. त्यांनी सुद्धा छाती ठोकपणे सांगितलं की आम्ही आलो तर तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. मग आता कायद्यात आहे डॉक्टर साहेब, हे 2 माणसं म्हणजे पुरा भारत आहे. आता अशी परिस्थिती आहे. कारण 10% ईडब्ल्यूचं आरक्षण दिलं, कोण मागितलं? एखादं आंदोलन, एखादा मोर्चा, एखादं उपोषण झालं, नाही झालं. एखादा अर्ज कोण लिहिला की आम्हाला आरक्षण द्या, नाही, तरी दिलं. कारण राजाच्या मनात आहे, राजाने देऊन टाकलं. मग आता राजानं शब्द दिलेला आहे आम्हाला, कायद्यात आहे, आणि आमच्या भरोशावर तुम्ही सत्तेत आहे. देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर जर खऱ्या अर्थानं भाजप सत्तेमध्ये आलं, याला जबाबदार धनगर आहे. कारण या राज्यात 2.5-3 कोटी धनगर, या देशात 20-25 कोटी धनगर आहेत. बरं धनगरांमुळे भाजप सत्तेत आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, हे मी नाही म्हणत. स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणले. इतकंच नाही तर मी आमदार सुद्धा धनगरांमुळे झालो, कारण माझ्या मतदारसंघात 20-25 हजार आहेत. हे मी असा समोरासमोर बैठकीत बसलेला साक्षीदार आहे. पण त्यांनी जाहीर कितीतरी वेळेस जिथं जिथं कुठं सभा बैठक काही झाला असेल, प्रत्येक वेळेस सांगितलं की आम्ही देतो. मग मी विचार केला की आता हे सगळं कायदेशीर आहे, यांनी वचन दिलंय, सगळं दिलंय, आता आपल्यालाही मिळू शकतं. पण कधी ताई, ज्या पद्धतीनं आमच्या मोठ्या भावानं तिथं एक ताकद दाखवली, त्याच्यापेक्षा थोडी ताकद आम्हाला जास्त दाखवा लागल, आम्हाला मिळू शकतं. आणि मी ठरवलं की 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी जे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे अमृतरूपी आरक्षण दिलंय, आणि जे या हुशार लोकांनी बंदिस्त करून ठेवलं, हे मुक्त झालं पाहिजे, आझाद झालं पाहिजे. म्हणून धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आपण 17 तारखेला सुरू केला. मी त्यावेळेस एक वाक्य बोललो होतो की हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं आंदोलन आहे, माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे. आणि मी आता सुद्धा या पवित्र भूमीतून स्पष्टपणे सांगतोय, सर्टिफिकेट मिळालं तरी आणि सर्टिफिकेट नाही मिळालं तरी माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे. पण मी हे आंदोलन, हा लढा सुरू करत असताना एक वाक्य त्या ठिकाणी बोललो होतो की हे धनगर जमातीच्या इतिहासातला, एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातलं हे शेवटचं आंदोलन असेल, शेवटचा लढा असेल. आणि तो पंकज भाऊ शेवटचा होऊ शकतो. डॉक्टर साहेब, जशी शपथ मी घेतली अशी जर प्रत्येकानं घेतली, ठरवलं की हे शेवटची लढाई लढायची आहे, हे शेवट होणार आहे, आम्हाला आरक्षण अंमलबजावणी होणार आहे, आणि या लेकरा बाळांचं कल्याण होणार आहे. आता या आंदोलनातले किंतु परंतु झाले, लढाई संपलेली नाही. हजारो वर्षांचा इतिहास आहे. घरका भेदी लंकात आहे. मी आज खरं म्हणजे बोलायचं नव्हतं, त्या दिवशी सुद्धा 24 सप्टेंबरला जो विराट असा महामोर्चा झाला,
भोसले साहेब मला बोलायचं नव्हतं, परिस्थितीनं मजबूर केलं. मला दीपक बोराडे काय सांगायची गरज नाहीये, पण दीपक बोराडेच्या कॅरेक्टरवर प्रश्न उपस्थित केला गेला, माझ्या चारित्र्यावर संशय उपस्थित केला गेला. म्हणून ताई मी ते भाषण जे बोललो ना, तुमच्या पुढे दीपक बोराडे काय सांगायची गरज नाही ना. हे बघ कर्म बोलतं, मी कर्मवादी माणूस आहे वकील साहेब. तुम्ही आम्ही कोण काय म्हणतो हे महत्व नाही, ते तिकडे कोणीतरी पाहत आहे ना, ते नोटीस करीत असते. आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे, मी ते करतो. पण तिथं दीपक बोराडेच्या कॅरेक्टरवर प्रश्न उपस्थित केला म्हणून मला सांगायला लागलं की दीपक बोराडे तुमच्यासारखा भोरटा नाही. दीपक बोराडेनं नोकरी सोडली, पैसे कमवायचे असते, तिकडे शेकडो कोटीची प्रॉपर्टी माझी असती, मी ते सगळं सोडलं आणि आज परत जबाबदारीनं सांगतो, कोणाला काय म्हणायचं ते म्हणा. दीपक बोराडे या महाराष्ट्रातला असा माणूस आहे की 20-25 दिवस घराच्या बाहेर असतो. आज मी दाखवा तुमचा चेहरा. मला कोणाला नाव ठेवायचं नाही, स्वतः असले मोठं म्हणायचं नाहीये. अरे वास्तव आहे, हे का नाकारता तुम्ही? गेल्या 12 वर्षामध्ये 1 रुपया कोणाचा कशाच प्रकारचा घेतला नाही. आणि भामटे आता याचा हिशोब, अरे हिशोब दिला रे. तुम्ही हिशोब मागणारे देणार. अरे बाबा मला सगळ्या तुमच्या आशीर्वादानं भरपूर आहे. हाय ती नोकरी सोडली, माझे कोटी 1.5 कोटी रुपये इलेक्शन मध्ये खर्च झाले. हे आंदोलन उभं करताना मी ठरलो होतं 10-20 लाख रुपये त्या मंडपापासून याच्यापासून गेले तर गेले. असं समजायचं पुन्हा आपल्याला आयुष्यात आंदोलन करायचं नाही, आयुष्यात इलेक्शन बी लढायचं नाही, हे शेवटचं म्हणून जाऊ द्या काय जायचं. पण समाज आपल्यापेक्षा बी प्रामाणिक आहे, आपल्यापेक्षा बी जागरूक आहे. समाजानं 13 लाख रुपये दिले जवळपास. किती ताई? 13 लाख. 1.5 लाख रुपये आमच्या जवळ तेव्हा उरले होते. आता वकील साहेब ते खर्च झाले तर अजून 1.5-2 लाख खर्च झाले असतील. मातले साहेब हे आम्ही मागत नाही, देणार आहेत लोक. पण तिथेही काही अडचणी झाल्या, हे याचं कारण आहे. आपण इंग्रजांना नाव ठेवतो, दुर्दैवानं त्या इंग्रजापेक्षा बी कितीतरी पटीनं डेंजर लोक या देशात अजूनही आहेत. त्याची विचारधारा अजूनही या देशात काम करते. थोडा थोडा राज्य करा. आंदोलनात लय झालं वकील साहेब, अशी चीड येते तुम्हाला काय सांगावं. रामचंद्र मोहारे सगळं देश एक व्हायला चालला. मला आता म्हणजे काय नवल वाटतंय. आता आमचा मराठा समाज, पण आपण 96 कोळी म्हणतो, लय प्रकार आहेत त्याच्यात, वेगवेगळे घटक आहेत, सगळे एक झाले की नाही. तुम्ही 400 जातीचा ओबीसी, 350 जातीचा ओबीसी समूह एक करून लढू राहिले आणि धनगरात फाटे फोडू राहिले. म्हणजे एक झाल्यावर लढाई होती का वेगळं झाल्यावर लढाई होती? इथंच चाललं. आटकर, खुटेकर, शेगर, हे भानगडी ते. अरे काय यायला खरं म्हणजे त्याला दोष देऊन फायदा नाही. आता मातले साहेब, ताराडे साहेब बी आमच्या तिथं वर बसलेले, लक्ष नाही. हे आमचा दोष आहे. हे असे सापट ठेचले गेले पाहिजे जे विष पेरण्याचं काम करतात. लय ते आंदोलन होऊ नये, मोडावं भानगडी, आणि ते कालपर्यंत आतापर्यंत चाललंय. आम्ही मुंबईत गेलो, आंदोलन सुटलं झालं तोपर्यंत ठीक होतं सगळं. मुंबईमध्ये 5-6 दिवस बैठका झाल्या, चांगल्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ राहिल्या. 21 तारखेला मुंबईच्या आझाद मैदान जायचा तर एल्गार झाला आणि पोट दुखणं सुरू झाले. आता ती गाडी फोडली. आता गाडी फोडल्यानं अरे बाबा काय होतंय त्यानं? पण ही प्लॅनिंग आहे, हे षडयंत्र आहे. गाडी फोडणाऱ्याला आता त्याला काय म्हणजे काय बोलाव, कशासाठी रे बाबा? काय चुकलं दीपक बोराडेचं मला सांगा. त्याच्यात मी किंतु परंतु आम्ही तिथेही बोललो, आत्ताही जबाबदारीनं सांगतो, मला ते वाक्य बोलायचं नव्हतं, पण हे तुमच्या माध्यमातून तुम्ही लक्षात घ्या. लोकांना माहित पाहिजे लढाई आपली कमजोर करण्याचं षडयंत्र चाललंय. भूषणसिंह राजे यांना बोलू दिलं नाही, स्टेजवर घेतलं नाही. आमदार गोपीचंद भाऊ पडळकर यांना स्टेजवर घेतलं नाही. तिथं बरेच होते. डॉक्टर यशपाल भिंगे होते, रबदाडे मामा होते, डॉक्टर शशिकांत तरंगे, घनश्याम बापू हाके, भरपूर लोक समाजाचे होते. आणि तिथल्या अडचणी होत्या. जे करतात त्याला माहित असतात. तुम्ही नियोजन ज्यानं कोण केलं त्याला माहिती इथं काय काय भानगडी आहेत. तुमच्यातलं एक बी इथं बसलेलं नाही. कोणाकोणाला खरं सांगा, पंकज भाऊ कोणाकोणाला घ्या तुमच्यात. बरं तुमच्या सत्कार किती लोक होती तिथं? त्या अडचणी असतात. आम्ही असं ठरलो होतं आणि इथे असे आम्हाला समजतो म्हणून ठरलं होतं भोसले साहेब की वर कोणाला घ्यायचं नाही, बोलू द्यायचं नाही प्रत्येक जिल्ह्यात. ठीक आहे, हे सगळे नेते मोठे आहेत. तुम्ही मोठे नाही का? तुम्ही समाजासाठी रक्त आटवलं, जीव धोक्यात घातला.
तुम्ही गावोगाव फिरले, लोक जमा करून आणले, तुम्ही महत्वाचे नाही, हे लोक महत्वाचे नाही, प्रत्येक जिल्ह्यातून आलेले महत्वाचे नाही, किती लोक स्टेजवर घेणार हे पहा बरं. आता स्टेज किती भरलंय, बाहेर गावचे, अजून मी बाहेर गावचे खाली काही बसलेले, चालतंय का असं? बरं, मी जबाबदारीने आता सांगतो, हा विषय पुन्हा कृपा करून महाराष्ट्रातल्या कोणच पुढे आणू नका. होळकर घराण्याचे वंशज आदरणीय भूषणसिंह राजे होळकर हे आंदोलनात येतात. मी स्वतः त्यांना फोन केला. महाराज, आमदार गोपीचंद भाऊ पडळकर यांना मी स्वतः बोललो की आपण समाजाचे भूषण आहात, समाजाचे नेते आहात, महाराज आपण वंशज आहात. आमचं असं ठरलंय की या स्टेजवर मोर्चाच्या, बाकी उपोषणाच्या स्टेजवर तर सगळे येत होते, सगळे बोलत होते, पण मोर्चाच्या स्टेजवर मोर्चाच्या दिवशी आम्ही कोणाला घेणार नाही, कोणाला बोलू देणार नाही. हे कळवलं होतं त्यांना. त्यांना माहितीये आमचं बोलणं झालेलं आहे. मला ते म्हणले की आम्ही नेते, आम्ही वंशज वगैरे नंतर आहे, आम्ही साधारण पहिल्यांदा धनगर आहे, आंदोलन धनगराचं आहे, आम्ही धनगर म्हणून येतो, धनगर म्हणून बसतो जातो. आता हे कोणाला माहितच नाही आणि इकडंच चाललं. त्यानं ज्याला आंदोलन मोडायचं ते हलक्या बुद्धीचे लोक षडयंत्राला बळी पडून या आंदोलनाला, या लढ्याला डॅमेज करायचं काम करायला लागले. हे आज सांगायची गरज याच्यामुळे पडली आता की हे लोकांना कळलं पाहिजे. ताई, हे लोकांना माहित नाही तर लोक कन्फ्युज व्हायला लागले की दीपक बोराडे शान आहे, दीपक बोराडे काहीतरी करतो, दीपक बोराडे कोणाचं ऐकत नाही, काय नाही ऐकत दीपक बोराडे कोणाचं. मी ठरवलं होतं की 26 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रभर दौरा करायचा. तुमचे जेवण झाले का सगळ्याचे? लेकरांनो, थोडंसं एक 10-15 मिनिटं घेतो, कारण मी आज या पवित्र भूमीतून जांबवंतांचं दर्शन घेऊन आलो आणि इथूनच खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्राचा एल्गार सुरू होणार आहे. म्हणून महाराष्ट्रातली पहिली सभा म्हणा, पहिला मेळावा म्हणा आणि पहिलं माझं भाषण म्हणा. मी 26 तारखेला घर सोडायचा निर्णय घेतला होता. दवाखान्यातून आलो, मी घरी गेलो नाही, राज्यव्यापी बैठक बोलवली, सगळ्याच्या सूचना त्या म्हणलं, ज्याला जे जमतं त्यानं ते काम करा. आता असं झालंय आंदोलनाचं बी, आता हे बी, आता तुम्ही आपण कार्यकर्ते चळवळीतले लोक आहेत, सरपंच साहेब जे करताय त्याला माहिती आहे, हे बाबा ये रे बैस रे, हे लय कुठाने असतात. आता मी सगळ्याला फोन केले, मेसेज करतो. आता हे मी माझ्याच घरचं असं समजून करावं लागणार आहे. आता पण त्यालाही मर्यादा आहे. प्रत्येक वेळेस जर प्रत्येक जण म्हणून की प्रत्येकाला रामचंद्र भाऊ मला फोनच द्यायला, प्रत्येकाला शक्य कसं आहे मला सांगा बरं. मी आता सगळ्याला बोलवलं, राज्यव्यापी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मग सूचना आल्या. आता म्हणे अतिवृष्टीचं संकट आहे, थोडं लांबवलं पाहिजे, दिवाळी झाल्यावर करू. म्हणलं ठीक. मग काही जे सूचना आल्या, आता सोयाबीन आहे, सोयाबीनचे कामं चालू आहे, हे जरा सोयाबीन निघल्यावर करू. म्हणलं ठीक आहे. मग पुन्हा बैठक घेतली राज्यव्यापी, पुन्हा काही सूचना आल्या, म्हणे आता जरा कापसाचे दिवस आहे, आपण शेतकरी वर्गातले, आता आपल्याला थोडं थांबावं लागलं. पुन्हा थांबलो. मग म्हणले आता ऊस तोडीचं आहे, जरा पुन्हा थांबू. लोकांच्या सूचना ऐकून थांबलो ना. आता इकडून तिकडून 21 जानेवारी डिक्लेअर केली भोसले साहेब. आता म्हणजे हरभर राहील, तूर येईल. आता अरे लढाई लढायची आहे. तुम्ही एक सेनापती निवडला, तुम्ही लढाईची दिशा ठरवली, मग बाबा तू तूर येतो, तू तूर काढल्यावर ये, नाही तर राय घरी तिथूनच फेसबुकवर व्हॉट्सअपवर टाक ना, मोबाईलवर. का तू मुंबईत आला तर आवाज होणार आहे? तो हरभरा काढायचं, तू जाय ना मळ्यामध्ये, कर ना खळं. तिथं बसल्या खळं काढता टाक की मी हरभरा काढतोय, मला वेळ नाही, पण बाकीच्या भावांनो चलो मुंबई. सगळ्यांच्या सूचना मी घेतो. आणि आज या ठिकाणी जाहीर, या ठिकाणी या जामखेडच्या भूमीतून इथं आमचे सगळे बांधव आहेत. हे तळमळीचं हे जामखेड गाव या महाराष्ट्रातलं असं गाव आहे की सगळ्यात जास्त कुणी या गावावर आहे, चळवळीत सगळ्यात जास्त काम करणारे लोक. या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये 21 जानेवारीला धनगरांचं पिवळं वादळ धडकणार आहे. या मुंबईचे नाही, या महाराष्ट्राचे नाही, तर या देशाचे गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी आपल्या सगळ्यांचं राज्यभरातील ज्या बांधवाला असं वाटतं की या लढ्यामध्ये माझं योगदान असलं पाहिजे, त्यांना जे जमतं ते योगदान द्यावं.
ही लढाई दीपक बोराळेची नाही, ही लढाई भगवानराव मातलेची नाही, ही लढाई आमच्या ना भगवान आबाची आहे ना कोणाची आहे. ही लढाई समाजाची आहे. समाजाच्या लढाईमध्ये प्रत्येकाचं योगदान अपेक्षित आहे. ज्या पद्धतीनं दीपक बोराडे या लढाईचं पुढाकार घेऊन पुढे बोलला तसं प्रत्येकानं आपापलं योगदान द्यावं. या नियोजनामध्ये सगळ्यांच्या सूचना, सगळ्यांचे अभिप्राय, सगळ्यांचं मत जाणून घेतलं जाईल. कारण मुंबईत 21 तारखेला जाणार आहे एवढं फक्त आम्ही डिक्लेअर केलंय. आजपासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात झालेली असं डिक्लेअर केलंय. उद्यापासून आम्ही जिल्ह्यात कोणत्या, राज्यात कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात कधी जाणार, कसे जाणार आहे हे डिक्लेअर करू. जिल्ह्यात आम्ही ज्या जिल्ह्यात येणार आहे त्या जिल्ह्यातल्या बांधवांनी त्या जिल्ह्यातलं नियोजन करा. मुंबईला जाण्याच्या 15 दिवस अगोदर एक राज्यव्यापी बैठक घेतल्या जाईल. त्या बैठकीमध्ये राज्यभरातल्या चळवळीतल्या आरक्षण लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय, सगळे उपोषणकर्ते असतील, सगळ्यांच्या सूचना, सगळ्यांची मतं जाणून घेतल्या जातील. सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये असेल. आणि मग त्या दिवशी मुंबईत जायचं कसं, कुठून निघायचं, काय पद्धतीने निघायचं. आता फक्त मी राज्यभर समाजाचे आभार मानणे आणि समाजामध्ये या लढ्याविषयी जागृती, आत्मविश्वास निर्माण करणे याच्यासाठी राज्यभर फिरणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचा सहभाग यात अपेक्षित आहे. ज्या लोकांना असं वाटतं, समजा आज मी जामखेडला आलो, ग्रुपवर मेसेज आहे, आम्ही एक राज्याच्या याचं नेमाने साहेब, राज्याची एक समन्वय समिती म्हणून प्रत्येक जिल्ह्यातले महत्वाचे 2-2, 4-4, 5-5 लोकांचं एक ग्रुप तयार करा. जिल्ह्यातले ग्रुप आहेत, आम्ही राज्यातल्या ग्रुपमध्ये आता इथं आलो, आम्ही टाकलं ग्रुपवर. तुम्हाला फोन केला तर मी चला म्हणून, तुम्हाला फोन केला तर मी चला म्हणून. वीर साहेब तुम्हाला संतोष भाऊ आमच्या अगोदर आले, फोन केला का ते आले. तसं ज्याला योगदान द्यायचं या लढ्यामध्ये ते आमच्या सोबत येऊ शकतात. राज्यभर फिरायला सुद्धा आमच्या सोबत येऊ शकतात. मुंबईच्या नियोजनात सुद्धा येऊ शकतात. आमचा कुणालाही विरोध नाही, तर तयारी ठेवा लागते. हे निखिल भाऊ कुठे आहे? आता निखिल भाऊ आमचे सरपंच साहेब साक्षीदार आहे. आता 5 दिवस मुंबईला होतो आम्ही. आमची राहायची व्यवस्था आपल्या एका भावानं केली. जेवायला 5 दिवसामध्ये एकच दिवस आम्ही दुपारा जेवलो. 4 दिवस दिवसभर जेवण नाही. रात्री 12च्या अगोदर जेवायला नाही भेटलं. मला सवय सकाळी 8 वाजता जेवण पाहिजे. या उपोषणापासून ती तब्येत अजून डाऊन झाली. दिवसात 2-3 वेळेस खायला पाहिजे. खोटं बोलत नाही, लोक साक्षीदार आहेत. कारण मुंबईतली ट्रॅफिक, रस्ते, दिवसभर जेवायला नाही भेटलं. रात्री 12 वाजता मी आयुष्यात जेवत नाही. 12 वाजता कारण काय करणार, दिवसभर नाही खाल्लं, रात्री 12ला खाणंच आहे. पहिला दौरा आम्ही इथं तुळजापूर, धाराशिवला गेलो होतो. दिवसभर घरून निघलो आम्ही 8 वाजता. रस्त्यात फक्त आम्हाला गेवराईमध्ये पोहे खाऊ घातले आणि जेवण आम्ही चोराखळीमध्ये आईल्यामाईंच्या आजवर तिथं रात्री 10:30ला केलं. दिवसभर जेवायला नाही भेटलं. हे सगळे साक्षीदार आहे, सगळी ही मंडळी होती त्या दौऱ्यामध्ये. डिझेल आमचा जाळतोय, खर्च आमचा करतोय, खायला मिळत नाही दिवसभर. तुम्ही या बाबा, आमचा कोणाला विरोध नाही. एक दिवस आमचा हा आपला वैजनाथ भाऊ एक दिवस आमच्या सोबत होता, पण त्या दिवशी नशीब तुमच्यामुळे आम्हाला जेवायला भेटलं. काय माहित बाबा, दुपारा जरा जेवायला भेटलं. तुम्ही या ना, नाही कोण म्हणलं. तुमचं योगदान जसं द्यायचं तसं द्या बाबा. मी एक शेवटचे 2 मिनिटं बोलतो आणि थांबतो. बांधवांनो, मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो, या गावातून तुम्ही कोणी आता मनावर घेऊ नका. मी एक नारा दिला होता ताई, कारण सरकार भाजपचं सत्तेमध्ये राज्यात आहे, देशात आहे. सरकारनं ठरवलं ते काहीही करू शकतात. आता जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं तर सकाळी तुमचे सर्टिफिकेट वाटणं सुरू होतात, रविवार असला तरी. फक्त काय करावं लागणार आहे, आम्हाला इमाने इतबारे आमचा दबाव निर्माण करावा लागणार आहे. त्यात मी एक वाक्य बोललो होतो की जर सरकारनं सर्टिफिकेट नाही तर मत नाही. आम्ही भाजपच्या विरोधात नाही, इमानदारीनं नाही. तुम्ही जे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आहे, मी म्हणलो तर सर्टिफिकेट नाही तर मत नाही. आता तुम्हाला जर कोणाला उमेदवारी भेटली तर मी विचार कराल इथं काय प्रचार करायचा, काय म्हणायचं. तुम्हाला उमेदवारी मिळू द्या, तुम्हाला सगळ्या शुभेच्छा आहे. पण त्याच्या अगोदर माझं असं म्हणणं आहे की आमचे दुश्मन आहे का भाजप? नाहीये. मी इथं पुन्हा एक घोषणा अत्यंत जबाबदारीनं करतो भाऊ. भाजप सत्तेत आलं धनगरांमुळं,
त्यांनी शब्द दिलाय, लिखित दिलाय, लाखो लोकांच्या समोर दिलाय. त्यांनी शब्द पाळावा, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करावं, सर्टिफिकेट द्यावं. भाजपनं सर्टिफिकेट दिलं तर हा दीपक बोराडे मरेपर्यंत फुकट भाजपचा प्रचार करत. मी जाहीर सांगतो, मला कोणतंच पद नाही पाहिजे, पैसा नाही पाहिजे, टेंडर नाही पाहिजे. कारण आतापर्यंतच्या आयुष्यात मी टेंडर घेतलं नाही, कुठं पैसा नाही, पद नाही, काहीच नाही पाहिजे मला. आता सांगा, मी विरोधक नाही, दुश्मन नाही. माझ्या समाजाचं काय भलंय, माझ्या लेकरा बाळांचं काय कल्याण आहे ते दिसतंय. बरं तुम्ही म्हणसाल मग भाजप दुश्मन नाही, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी? त्यांनी नालायकपणा केला, त्यांनी दिलं नाही म्हणून ते स्थापनात होते, म्हणून तर आम्ही नागनाथ डोक्यावर बसवले आलं मत दिले ना. मग 11 वर्षात हे बी डसून राहिले आम्हाला. अरे बाबा डसू नका, दूध पाजलं तुम्हाला, अमृत पाजलं सत्तेचं, द्या ना सर्टिफिकेट. मरेपर्यंत तुमचं आम्ही गुणगान गातो, काय अडचण आहे आम्हाला. मी तर तिथेही उपोषणाच्या त्या पवित्र जागेहून तिथूनही जाहीर बोललो होतो, मी आजही जाहीर बोलतो. पण जर हे देत नसतील तर यांना जाब विचारला पाहिजे की नाही विचारला पाहिजे. आणि जाब आम्ही ज्या दिवशी विचारू त्या दिवशी एका दिवसात प्रश्न सुटणार आहे. मग तो कोणी असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, मुख्यमंत्री, हे आपल्यामुळे झालेत ना, त्यांच्यामुळे आपण नाहीये. म्हणून आपण जाब विचारला पाहिजे. आपण जर प्रामाणिकपणे प्रत्येकानं हा लढा, पक्ष महत्वाचा आहे का आहे, तुमचा नेता महत्वाचा काय आहे, तुमच्यासाठी तुमचा पक्ष नेता महत्वाचा आहे, तुम्हाला शुभेच्छा. पण भावांनो, या पक्षापेक्षा नेत्यापेक्षा समाज सगळ्यात महत्वाचा आहे, हे वाक्य आपण आपल्या मनमेंदूवर कोरलं पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही प्रयत्न केले पाहिजे. तर या लेकरा बाळांचं कल्याण आहे. ही लढाई माझी नाही, ही लढाई तुमची नाहीये. बाबाला आता नोकरी मिळणार नाहीये, ह्या बाबाला नोकरी मिळणार नाहीये. आम्ही ज्या लेकरा बाळांसाठी जगतो, रात्रंदिवस काम करतो, राबतो, आमच्या पोटाला धड खात नाही, आमच्या लेकरांना चांगल्या शाळेत शिकलं पाहिजे, जिथे लेकरांसाठी जीवाचं रान आम्ही करतो, त्या लेकरांचं जर कल्याण होणार असेल तर आम्ही आमचा वेळ पैसा खर्च करून ताकदीनं तनमन धनानं या लढाईमध्ये उतरलं पाहिजे, ही विनंती तुम्हाला करतो. आणि येणारा मुंबईचा जो लढाई आजपासून प्रत्येक जण इथं बसलेला तुमच्यासह, तुमच्या सगळ्यांसह, तुम्ही सगळे दीपक बोराडे, तुम्ही सगळे दीपक बोराडे नियोजन करा. आता हे कार्यक्रम ठेवला, मी नाही म्हणला ठेवा, आमचे बाबासाहेब दादा वैजनाथ भाऊ हे म्हणले की ठेवू, तुम्ही सगळे लोक मिळाले, तुम्हीच केलं सगळे. मी आलो की कशाला, तुम्हीच नियोजन केलं. या लढाईचंही नियोजन तुम्हालाच करायचंय. सगळे मिळून भावांनो, आमच्या अहिल्यामाईंच्या लेकी आहे, अहिल्यामाईंच्या लेकीनं इतिहास घडवला. जे लोक कधी मोर्चामध्ये आंदोलनामध्ये येत नव्हते, त्या मोर्चामध्ये आमच्या अहिल्यामाईंच्या लेकी दिसल्या. संबंध महाराष्ट्रात नाही तर देशानं पाहिलं. म्हणजे अहिल्यामाईंच्या लेकींची ताकद आमच्या सोबत आहे. सावित्रीमाईंच्या जिजाऊंच्या लेकी इथं आहेत. ही लढाई तुम्हाला सांगतो, शेवटची लढाई होणार आहे, आम्ही जिंकणार आहे आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होणार आहे. बांधवांना विश्वास ठेवा, अफवांना, षडयंत्रांना बळी पडू नका. लढाया बाकी होत राहतील, आमच्या पदाच्या, आमच्या टेंडरच्या, आमच्या कामाच्या, ह्या लढाया लढत राहू. एकटा एक लढाई समाजासाठी लढू, एक लढाई आमच्या लेकरा बाळांसाठी लढू. या लढाईचं जे बीके कोकरे साहेबांनी लढाई सुरू केली आणि आम्ही आतापर्यंत लढतो, या लढाईचा शेवट करू सगळ्यांनी मिळून एकदा. मी नेहमी म्हणत असतो, एकानं काहीही होत नाही, एकीनं काहीही होऊ शकतं आणि एकत्र येऊन ताकदीनं हा लढा लढू, जिंकू. जोपर्यंत आम्ही जिंकणार नाही तोपर्यंत थांबणार नाही. मी परत एकदा ज्यांनी ज्यांनी या सत्काराचा, म्हणजे परत एकदा तुम्ही सत्कार जितका मोठा घेतला, आज पहिल्यांदा ही कुऱ्हाड माझ्या हातात दिली आहे. धनगरांच्या हातामध्ये काठी होती, अजून आम्ही काठी पण नाही घेतलेली. आम्ही धनगर अत्यंत संयमानं शांततेनं चाललोय. पण सरकार खबरदार, आज काठीही मिळाली आणि ही तलवार, हे कुऱ्हाड सुद्धा मिळाली. त्याच्यामुळे आमच्यातला यशवंतराव, आमच्यातला मल्हारराव, आमच्यातली भीमाई जागा करायची वेळ येऊ देऊ नका आणि आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा. परत एकदा हा कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आयोजित केला त्या सर्व आमच्या बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. गावातील सर्वच जाती धर्माची मंडळी ज्यांनी या ठिकाणी आमचा सत्कार केला, आम्हाला प्रेम दिलं, त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. विशेष आभार आमच्या अहिल्यामाईंच्या लेकींचे आणि आमचं देशाचं भविष्य, हे लेकरं की जे इतकं
थंडीत सुद्धा या ठिकाणी बसले. सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय मल्हार. आणि आणखी एक विनंती आपल्याला आहे, उद्या जालना